छत्रपति संभाजीनगर के महानगर पालिका आयुक्त श्रीकांत ने बताया कि जलापूर्ति योजना के तहत 1 वर्ष के अंदर शहर को पानी की आपूर्ति शुरू कर दी जाएगी। हालांकि इसमें तकनीकी दिक्कतें आ रही है। छत्रपति संभाजीनगर में जलापूर्ति की समस्या को दूर करने के लिए एक महत्वपूर्ण जलापूर्ति योजना पर कार्य जारी है। महानगर पालिका आयुक्त श्रीकांत के अनुसार ये देश की सबसे बड़ी जलापूर्ति परियोजना है और इसे पूरे करने के कई तकनीकी चुनौतियां आ रही है। इसी बीच अदालत भी जलापूर्ति को जल्द से जल्द बहाल करने के लिए सक्रिय है। महानगर पालिका प्रशासन का कहना है कि इस पर परियोजना को पूरा करने के लगभग 1 वर्ष का समय लग सकता है। आतापर्यंत आम्ही पण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अंतर्गत 6 सीबीएसई शाळा आपल्या चालू आहेत आणि 3 नवीन चालू करण्याचा आमच्या या आर्थिक वर्षामध्ये नियोजित आहे। परंतु राज्य शासनाच्या मार्फत चालवला जायची त्याचा काही कुठलाही आमच्याकडे पत्र व्यवहार नाही आणि जसा येईल आम्ही तसा आम्हाला आपल्याला कळवू। नाही जे ह्या सर्व छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आणि हद्दीच्या अवतीभोवती असलेल्या 36 गावांसाठी पाणी पुरवठा योजना एमजेपी मार्फत जीव्हीपीआर हा कंत्राटदार आहे आणि त्या कंत्राटदारांचा पाठपुरावा जे आहे माननीय न्यायालय पण प्रत्येक 15 दिवसाला पाठपुरावा करीत असते। यापूर्वी त्यांचे डेडलाईन मार्च 31 असे सांगितलं होतं, परंतु त्या ठिकाणी काम करीत असताना फार मोठं भारताचा सर्वात मोठा पाणी पुरवठा योजना ते राबवतो आपण। कारण जवळपास 2740 करोड रुपयाची योजना, त्यामध्ये जॅकवेल, रॉ वॉटर रायझिंग मेन, वॉटर ट्रीटमेंट प्लांट, ESRs आणि डिस्ट्रीब्युशन लाईन सर्व प्रत्येक ठिकाणी 800 करोडच्या 1000 करोडच्या झालेल्या आहेत। परंतु एवढा मोठा योजना करत असताना आलेल्या अडचणी आणि जागेवर उद्भवलेल्या परिस्थिती या सर्वातून थोड्या उशिरा होऊ लागले। आता एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये त्यांचं चालू करण्याचा नियोजन आहे तात्पुरता आणि त्यामध्ये अजून डिस्ट्रीब्युशन लाईन्स आणि ESRs ते अजून त्याला पूर्ण करायला वर्षभर लागते। नाही, मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करतो की छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये आम्हाला सेवा देण्यासाठी मालमत्ता कर, पाणी कर हा वेळेवर भरणे गरजेचं आहे आणि आतापर्यंत जवळपास 137 करोड रुपये मात्र जमा झालेले आहेत। अजून 700 करोड त्याच्यामध्ये थकबाकी आहे। लोकांना मी आवाहन करतो की आपण मालमत्ता कर आपण आवर्जून महानगरपालिकेच्या वेबसाईटमध्ये जाऊन ऑनलाईन पण भरू शकता आणि झोनल ऑफिसमध्ये येऊन पण भरू शकतात आणि आपल्या बिल कलेक्टरकडे सुद्धा आपण भरू शकता। मी आवाहन करतो की आपल्या मालमत्ता कर लवकरात लवकर भरावी, जेणेकरून या शहरामध्ये अजून चांगल्या पद्धतीने सेवा देण्यामध्ये मदतगार मिळेल।